नमस्कार। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याभोवती सध्या मोठं वादळ निर्माण झालंय। वादग्रस्त आध्यात्मिक व्यक्ती अशोक खरात यांच्यासोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात चर्चेला उधाण आलं। या व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर काही धार्मिक विधींमध्ये सहभागी असल्याचं दिसत आहे। यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नेमकं हे प्रकरण काय आहे, कोण या प्रकरणात समोर येत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढे काय होणार। पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। या सगळ्या घडामोडींमध्ये आता करुणा मुंडे यांनी एक मोठा आणि खळबळजनक दावा केलाय। करुणा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की रुपाली चाकणकर यांनी आता राजीनामा द्यायला हवा, त्यांचा पर्दाफाश झालाय। इतकंच नाही तर त्यांनी असंही म्हटलं की मी सोमवारपर्यंत त्यांच्या राजीनाम्याची वाट पाहणार आहे, अन्यथा मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेणार आणि मंत्रालयाबाहेर उपोषणाला बसणार। हा इशारा अत्यंत गंभीर मानला जातोय। याच दरम्यान करुणा मुंडे यांनी आणखी एक मोठा आरोप केला। त्यांनी सांगितलं की भोंदूगिरी करणाऱ्या त्या व्यक्तीच्या संपर्कात अनेक राजकीय नेते होते, दोन्ही पक्षातील काही नेतेही त्याच्याशी संबंधित असू शकतात आणि सर्वात धक्कादायक विधान म्हणजे माझे पती धनंजय मुंडे देखील त्याच्या संपर्कात असू शकतात। यामागचं कारण सांगताना त्यांनी म्हटलं की आमच्यावरही काही विचित्र गोष्टी घडल्या आहेत, त्यामुळे चौकशी व्हायला हवी। तसेच त्यांनी शर्मा नावाच्या एका व्यक्तीचाही उल्लेख केला आणि त्याच्याही चौकशीची मागणी केली। दरम्यान या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दृश्यांवरून अनेक चर्चा सुरू झाल्यात। रुपाली चाकणकर काही धार्मिक कृती करताना दिसत आहेत, काही ठिकाणी त्या व्यक्तीच्या जवळ उभ्या असल्याचं दिसतं, पण हे सर्व नेमकं काय आहे, यामागे कोणतं सत्य आहे याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही। या प्रकरणात आणखी काही राजकीय व्यक्तींनी देखील प्रतिक्रिया दिल्यात। काहींनी थेट चौकशीची मागणी केली आहे तर काहींनी नैतिकतेच्या आधारावर राजीनाम्याची मागणी केली आहे। सुषमा अंधारे यांनी देखील काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। या संपूर्ण प्रकरणात दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। पहिली म्हणजे सत्य काय आहे हे समोर येणं आणि दुसरी म्हणजे योग्य चौकशी होणं, कारण अशा प्रकारच्या आरोपांमुळे समाजात संभ्रम निर्माण होतो आणि विश्वासावर परिणाम होतो। करुणा मुंडे यांनी दिलेला सोमवारचा अल्टिमेटम, सरकारची प्रतिक्रिया आणि संभाव्य चौकशी या सगळ्यावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तुमचं यावर काय मत आहे? या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या आणि सत्य बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।